नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज बलिप्रतिपदा विक्रम संवत 2080 अर्थात दीपावली पाडवा. आपल्या सर्वांना या दिवाळ सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिवबाळाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाचे मालक आहेत, परंतु संजय राऊतांचे मात्र ते पार्ट टाइम नेते आहेत. संजय राऊतांची खरी भक्ती आणि श्रद्धा शरद पवारांच्या चरणी समर्पित आहे. मुंबईत संजय राऊत जेव्हा असतात तेव्हा मातोश्रीपेक्षा जास्त ते सिल्वर ओकवर दिसतात आणि दिल्लीमध्ये तर ते सतत शरद पवारांच्या सोबतच असतात. परंतु इतकी भक्ती आणि इतकी श्रद्धा असून सुद्धा अनेकदा शरद पवार त्यांना तोंडावर पाडताना दिसतात आणि आज सुद्धा शरद पवारांनी नेमकं तेच केलेलं आहे. आपल्या सर्वांचेच काही यमनियम असतात. काही जण देवपूजा झाल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही आणि संजय राऊतांसारखे नेते चॅनलवरून आपल्या कोट्यवधी चाहत्यांना दर्शन दिल्याशिवाय अन्नाचं सेवन करत नाहीत. बूम आणि कॅमेरासमोरच संजय राऊतांचा दिवस सुरू होतो. काही दिवसापूर्वी असंच बूमच्या गर्दीसमोर फॉर्मात असलेल्या संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचं लक्ष केलं. एकेकाळी कॅमेरासमोर बोलताना लोक तारतम्य बाळगायचे. कोणी कोणाबद्दल काय बोलावं याच्या फुटपट्ट्या होत्या, याचे निकष होते. परंतु संजय राऊत यांच्यासारख्या काही नेत्यांनी या तमाम फुटपट्ट्या मोडीत काढल्या. ते जगातल्या कोणत्याही घडामोडीवर भाष्य करू शकतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यापासून अभिजित बिचकुले अशी त्यांची जबरदस्त मोठी रेंज आहे आणि चॅनलवाल्यांनी सुद्धा त्यांचा हा अधिकार मान्य केलेला आहे. देशाच्या पंतप्रधानाला जात नसते, जेव्हा पराभव दिसू लागतो तेव्हा मोदी जातीची ढाल पुढे करतात, अशा प्रकारचे टीकास्त्र संजय राऊतांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोडलं होतं. संजय राऊतांनी सगळ्या जुन्या फुटपट्ट्या मोडीत काढल्या, परंतु स्वतःच्या नव्या फुटपट्ट्या निर्माण सुद्धा केल्या. प्रत्येक नेत्यासाठी संजय राऊतांनी वेगळी फुटपट्टी तयार केलेली आहे. त्यांचे नवे मालक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासाठी संजय राऊतांची वेगळी फुटपट्टी आहे. हे राहुल गांधी निवडणुकीच्या मोसमामध्ये ठिकठिकाणी आपली जात आणि गोत्र सांगत फिरत असतात, परंतु संजय राऊतांनी त्यांच्यावर कधी आक्षेप घेतलाय असं आपण ऐकलेलं नसेल. संजय राऊतांचे गुरु आणि मार्गदर्शक शरद पवार यांनी सुद्धा आता जातीबद्दल विधान केलेलं आहे. माझी जात काय हे सगळ्यांना ठाऊक आहे. जन्माने जी जात येते ती कधी लपवता येत नाही, हे शरद पवारांचं ताजं विधान आहे. मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून मराठा समाजातील अनेक मान्यवरांनी शरद पवारांना लक्ष करायला सुरुवात केली. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये जाधवांनी शरद पवारांवर अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप केले. पहिला आरोप, शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत आणि दुसरा आरोप, शरद पवार हे मराठा नसून हिंदू ओबीसी आहेत. हे दोन्ही आरोप अत्यंत गंभीर होते आणि या आरोपानंतर काही कागदपत्र सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि या कागदपत्रामध्ये शरद पवारांची जात मराठा नसून ओबीसी दाखवण्यात आली. खरं तर जातीबाबत आरोप झाल्यानंतर शरद पवारांनी याबाबत खुलासा करण्याची काही गरजच नव्हती. पवारांनी आपल्या कारकिर्दीमध्ये हे अनेकदा केलेलं आहे की जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा पवार मौन राहिले. त्या आरोपांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. कारण तुम्ही एकदा राजकारणाच्या प्रांतात उतरलात, राजकारणाच्या मैदानात उतरलात, तर विरोधक तुमच्यावर आरोपाचं किटाळ उडवणारच. त्यामुळे शरद पवारांकडे मौन राहण्याचा पर्याय शिल्लक होता, परंतु पवारांनी हा पर्याय वापरला नाही. पवारांनी आपल्या जातीबद्दल खुलासा केला, परंतु खुलासा करतानाही त्यांनी आपली जात सांगितली नाही. पवार काय म्हणाले की माझी जात काय हे सगळ्यांना माहिती आहे आणि जात लपवली जाऊ शकत नाही. पवारांनी केलेला खुलासा अर्धवट होता, अपूर्ण होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ मुद्द्याला बगल देणार होता. पवारांनी स्वतःच्या जातीबद्दल तर खुलासा केला, आपली जात कोणती हे त्यांनी सूचक शब्दात सांगितलं, परंतु त्यांच्यावर जो दुसरा महत्त्वाचा आरोप झाला होता की पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, त्याच्याबद्दल मात्र पवारांनी मौन बाळगलं. पवारांनी हे सांगितलं नाही की 4 वेळा मुख्यमंत्री राहिल्यानंतर सुद्धा त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवता आला नाही. पवारांनी हेही सांगितलं नाही की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या शालिनीताई पाटील यांची राजकीय गळचेपी का करण्यात आली. पवारांनी काही नवे दावे सुद्धा केले. पवार असं म्हणाले की आरक्षणाच्या मुद्द्यावर तरुण पिढीच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि या भावनांची दखल घेण्याची गरज आहे. पवार हेही म्हणाले की आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या अखत्यारीत येतो. आश्चर्याची गोष्ट आहे की पवारांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केलेली आहेत. पवारांनी आपल्या राजकारणाची 50 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि या पवारांना आरक्षणाच्या मुद्द्यावर तरुणांची मतं, तरुणांच्या भावना तीव्र झाल्या आहेत याचा साक्षात्कार या घडीला होतोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळामध्ये केंद्रामध्ये युपीए सरकार होतं आणि 1999 ते 2014 या 15 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं.
या दोन्ही सरकारच्या काळामध्ये हा प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अखत्यारीत येतो याची पवारांना माहिती नव्हती का? पवारांवर जेव्हा एखाद्या आरोपाचा भडीमार होतो आणि त्या आरोपांमुळे पवार आक्तिक होतात, खुलासे करायला लागतात, तो त्यांची एक खास शैली आहे. पवार खुलासा करताना प्रचंड अगळपगळ बोलतात आणि इतकं अगळपगळ बोलतात की त्यातला मूळ मुद्दा कोणता याबाबतच संभ्रम निर्माण व्हावा. पत्रकारांना हा मुद्दा शोधावा लागतो. अनेकदा यामुळे महत्वाचा मुद्दा बाजूला राहतो. किंबहुना महत्वाचा मुद्दा बाजूला राहावा म्हणूनच पवार इतर विषयावर भाराभर बोलत असतात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुद्धा पवारांनी हेच केलं. त्यांनी स्वतःच्या जातीवर लावलेलं प्रश्नचिन्ह दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु मराठा आरक्षणाचा मारेकरी करून या महत्वाच्या मुद्द्याला मात्र त्यांनी बगल दिली. ही पवार नीती आहे, हे पवारांचं राजकारण आहे आणि याच राजकारणामुळे मराठा समाजामध्ये शरद पवारांच्या विरोधात प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे. नामदेवराव जाधव यांनी पवारांना लक्ष केलं. त्यांनी पवारांना काही थेट प्रश्न विचारले, परंतु काही काळापूर्वी डॉक्टर सदानंद मोरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी माहिती उघड केली त्यातून सुद्धा नेमका हाच भाव व्यक्त होतो. फक्त सदानंद मोरे यांचे शब्द वेगळे होते, भाव मात्र तोच होता. जातीच्या मुद्द्यावर शरद पवारांना उघडं पाडणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांनी आपल्या एका भाषणामध्ये असं स्पष्टपणे सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये विखार निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर मराठा विरुद्ध ब्राह्मण हा संघर्ष टिपेला पोहोचला. शरद पवारांच्या राजकारणाने महाराष्ट्रामध्ये जे जातीचं विष कालवलंय त्याचे चटके आता शरद पवारांना थेट बसायला लागलेले आहेत. संजय राऊतांनी जातीच्या मुद्द्यावरून काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं. संजय राऊत असं म्हणाले की पराभव दिसायला लागल्यावर मोदी जातीची ढाल करतात. खरं तर संजय राऊत यांचं हे जे विश्लेषण आहे, संजय राऊत यांचे जे आरोप आहेत ते आज शरद पवारांना चपखल लागू होताना दिसत आहेत. आता संजय राऊतांनी जी फुटपट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही दिवसापूर्वी लावलेली तीच फुटपट्टी आज जर शरद पवारांना लावली तर पराभव दिसू लागल्यामुळे शरद पवार जातीची ढाल पुढे करतायत असं विधान करावं लागेल. आता शरद पवारांना खरोखर निवडणुकीतला पराभव दिसतोय की आपल्या राजकीय कारकिर्दीला लागलेला पूर्णविराम याचा खुलासा संजय राऊतच करू शकतील. संजय राऊत या मुद्द्यावर शरद पवारांची कानउघाडणी करू शकत नाहीत, कारण शरद पवार त्यांचे मार्गदर्शक आणि गुरुच नाही आहेत, तर शरद पवार संजय राऊतांचे कर्ते करविते आहेत. त्याच्यामुळे या मुद्द्यावर गप्पा बसून पुन्हा एकदा तोंड कशी पडणं हेच संजय राऊतांच्या भाळी आहे आणि या मुद्द्यावर तरी संजय राऊत तेच करणार असं चित्र दिसतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये जातीचा मुद्दा तापवून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शरद पवारांनी वारंवार केला. 2014 ते 2019 या काळामध्ये आपण हे प्रकर्षाने पाहिलं की शरद पवारांनी ही खेळी वारंवार खेळली, देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु नियती प्रत्येकाचं दान प्रत्येकाच्या पदरात टाकत असते आणि शरद पवारांच्या पदरात सुद्धा आता त्यांनी केलेल्या कर्माचं दान पडतंय असं चित्र दिसतंय. ज्या जातीच्या मुद्द्याचं चक्रव्यूह शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच चक्रव्यूहामध्ये शरद पवार अडकलेले आहेत असं चित्र दिसतंय. आणि या चक्रव्यूहातून शरद पवार स्वतःची सुटका करून घेतात काय हा कळीचा प्रश्न आहे. परिस्थिती मात्र अशी दिसते की शरद पवारांना ते फार जड जाणार आहे, किंबहुना अशक्य ठरणार आहे. न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.